प्रत्येक घरामध्ये तुम्हाला हनुमानांची मूर्ती किंवा फोटो पाहायला मिळतो, पण ही हनुमानांची मूर्ती का लावायची असते, ते योग्य आहे का नाही, आणि जर लावायची तर कुठल्या योग्य दिशेला लावायची, ही अतिशय महत्त्वाची माहिती. आणि यासोबतच हनुमानांची मूर्ती किंवा फोटो आपल्या घरामध्ये लावल्यामुळे काय फायदा होतो ही माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सगळ्यात पहिले चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हवेत उडणाऱ्या हनुमानांचे चित्र लावण्याने काय होतं, बजरंगबली आपण ज्यांना म्हणतो, तर त्यांचा फोटो लावताना काय काळजी घ्यायची आहे आणि तो फोटो लावल्यामुळे काय लाभ होतात ही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, प्रत्येक व्यक्तीला करिअरमध्ये प्रगती करायची असते, परंतु नकारात्मक ऊर्जा, घरामध्ये सध्या असलेल्या ग्रहांची प्रतिकूलता, आपल्या कुंडलीतील काही दोष वगैरे अशा गोष्टींमुळे अनेक वेळा कष्ट करून सुद्धा माणूस जो आहे तो कुठल्या तरी अडचणींमध्ये अडकून राहतो. मेहनत करून सुद्धा त्याला यश मिळत नाही. कष्ट आपल्याला करायचेच आहे, सगळ्यांना कष्ट करावे लागतात, पण कष्टासोबत नशिबाची साथ मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. तर हनुमानांची जर तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रतिमा बघा, हनुमान हे उडताय हवेमध्ये आणि त्यांच्या हातामध्ये पर्वत घेऊन ते उडताना दिसत आहे आणि त्यांचे तोंड हे त्यावेळेस शक्यतो दक्षिणेकडे असते. असा फोटो मी तुम्हाला स्क्रीनवर पण दाखवते. असा फोटो जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे. परत सांगते, हनुमान हवेमध्ये उडताय, त्यांच्या उजव्या हातामध्ये पर्वत त्यांनी उचललेला आहे आणि त्यांचे तोंड जे आहे ते दक्षिणेकडे असते. तर असा हनुमानांचा फोटो जो आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरामध्ये ठेवायचा आहे. देवाऱ्यामध्ये पूजायचा रोज नाही आहे, बघा घरामध्ये ठेवायचा आहे. नीट ऐका, यामुळे तुमच्या करिअरमध्ये तुमची प्रगती होते. करिअरमध्ये जे पण काही प्रॉब्लेम असेल तर ते दूर होतात. असं चित्र लावणं शुभ मानलं जातं, कारण बघा पर्वत घेऊन हनुमान जे आहे ते उडत असतात. तर त्यामुळे आपल्या कुटुंबातील लोकांचा जो एकमेकांवरचा विश्वास आहे तो तसाच राहतो. कुटुंबामध्ये मतभेद, गैरसमज जे आहे ते वाढत नाही आणि प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाण्याची प्रत्येकाची क्षमता वाढते. कारण बघा, आपल्यावर संकट येतात, माणूस म्हटला म्हणजे दुःख येणारच, सुख येणार, दोघं येणार. तर त्यामुळे दुःख इतकं पण आपल्याला असं नसावं की ते आपल्याला पेलवताच येणार नाही. म्हणून हनुमानांची प्रतिमा लावल्यामुळे आपल्याला ते इतके शक्ती देतात की कुठल्याही प्रकारचं दुःख आलं तरी आपण ते पळवून लावतो. तर बघा, असं चित्र लावल्यामुळे प्रगती होते, आपल्या घरामध्ये सगळ्यांची प्रगती होते, जीवनामध्ये सगळ्यांना यश मिळतं. पण बघा, हनुमानांची फोटो किंवा मूर्ती जी आहे ती लावताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे. हनुमानांची फोटो 100% तुमच्या घरातली नकारात्मकता दूर करतोच, पण हनुमानांचा फोटो जो आहे तो नेहमी दक्षिण दिशेला लावायचा. म्हणजे समजा ही तुमच्या घराची दक्षिण भिंत आहे, तर ह्या दक्षिण भिंतीला तुम्हाला हनुमानांचा फोटो लावायचा आहे. कळालं? ही उत्तर दिशा आहे, ही दक्षिण दिशा आहे. दक्षिण भिंतीवर तुम्हाला हनुमानांचा फोटो लावायचा आहे आणि दक्षिण दिशा ही हनुमानांचे चित्र लावण्यासाठी अतिशय शुभ मानली जाते, कारण हनुमान हे सगळ्यांमध्ये अतिशय बलवान असे देवता आहे आणि हनुमान हे काळाचा नाश करणारे असून ते दुष्टांना यमलोकामध्ये आणतात. तर त्यामुळे हनुमानांचा फोटो हा दक्षिण भिंतीवर लावायचा आहे. वास्तुशास्त्रानुसार हाच नियम आहे. यासोबतच लक्षात ठेवा, घरातल्या अपवित्र स्थान किंवा पायऱ्यांखाली, स्वयंपाकघरामध्ये अशा ठिकाणी हनुमानांचा फोटो लावणे. शक्यतो तुम्हाला हनुमानांचा फोटो जो आहे तो बघा, मी तुम्हाला माझ्या घरामध्ये पण लावलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवते. तुमच्या घरामध्ये जे हॉल असतो, आपला जो पुढचा रूम असतो, त्या रूममध्ये तुम्ही दक्षिण भिंतीवर लावला तरीसुद्धा चालेल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हनुमानांचा फोटो घरातल्या बेडरूममध्ये कधीही लावू नका, किंवा जिथे तुमचा बेड आहे का, आता बघा काहींचं घर छोटं असतं, 1 रूमचं 2 रूमचं, त्यांनी नक्की दक्षिण भिंतीवर लावा, पण त्याच्या खाली तुमचा बेड नसावा. कारण हनुमान जे आहे, हनुमानांनी सूर्याची कन्या सुवर्णचला हिच्यासोबत विवाह केला होता, पण ते गृहस्थ जीवनामध्ये कधी पण राहिले नाही. ते नेहमी बाल ब्रह्मचारी म्हणून आपण त्यांना ओळखतो आणि ते ब्रह्मचारी असल्यामुळे बेडरूममध्ये आपल्याला हनुमानांचा फोटो लावायचा नाही आहे, किंवा त्यांच्या फोटो खाली आपला बेड वगैरे येणार नाही याची काळजी घ्यायची. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा, पंचमुखी हनुमानसुद्धा असतं. तर पंचमुखी हनुमानांची प्रतिमा लावल्यामुळे काय फायदा होतो, तर बघा बऱ्याच घरांच्या मुख्य दरवाजाच्या वरती बाहेरच्या साईडने आपण बघतो पंचमुखी हनुमानांचा फोटो लावलेला असतो. तर असं म्हणतात की पंचमुखी हनुमानांचा म्हणजे 5 चेहरे असणारे हनुमानांचा जो फोटो आपण लावला तर आपल्या घरातले जे काही वास्तुदोष आहे तर ते सगळ्या प्रकारचे मोठ्यात मोठे वास्तुदोष जे आहे ते दूर होतात, घरामध्ये सुख समृद्धी नांदते.
म्हणून बऱ्याचशा प्रवेशद्वारांच्या वरती पंचमुखी हनुमानांचा फोटो लावतात. त्यामुळे वाईट शक्ती ज्या आहे त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. हनुमानांचा फोटो घरात मध्ये ठेवला आणि पंचमुखी हनुमानांचा फोटो दाराच्या वरती बाहेर ठेवला तर त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आपण हनुमानांसारखे बलवान होऊन प्रत्येक संकटांवर मात करतो. म्हणून बघा, लक्षात ठेवा, हनुमानांचा फोटो हा शक्यतो मुख्य जो आपला हॉल असतो तिथे तुम्ही ठेवा. देवघरामध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये हनुमानांचा फोटो ठेवू नका. जी गोष्ट करायची ती नियमांनी करा. उगाचच आणायचा कुठेतरी बघितला म्हणून आणि लावून द्यायचा, आपल्याला माहिती नसते, मग त्याचे उलट परिणाम आपल्याला भोगावे लागतात. म्हणून बघा, कुठली पण गोष्ट करताना नियमांनी करत जा. तर ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.